नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 जून 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार असतो। या ठिकाणी जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण संसदीय अधिवेशन, जुआनसांग, प्राचीन शिक्षण संस्था, GST आणि जी काही ईस्ट एशिया समिट आहे या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे संसदीय अधिवेशनासंदर्भात, पार्लमेंटरी सेशन संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। संसद अधिवेशन आजपासून अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर हे आपल्या संसदेचे पहिलेच अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही विरोधकांची संख्या आहे तीही वाढली आहे। यामुळे यावेळी जे होणारे जे काही संसदेचे अधिवेशन आहे ते वादळी असेल अशा प्रकारची एक शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। न्यूज मध्ये इन डेप्थ मध्ये न जाता या ठिकाणी सरळ जे संसदेचे अधिवेशन आहे त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम संसदेच्या अधिवेशनाशी संबंधित आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही आपल्या संसदेचे अधिवेशन असतं त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 85 च्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतीय संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये कमाल किती अंतर असू शकते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कमाल 6 महिन्याचं अंतर या ठिकाणी भारतीय संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये असू शकतं। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेलमध्ये या ठिकाणी संसदेचे जे काही अधिवेशन असतं त्याविषयी माहिती घेऊया। सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की संसदेचे अधिवेशन म्हणजे काय। जे काही संसदेचे सदस्य असतात, संसदेचे सदस्य कोण असतात तर संसदेचे सदस्य हे खासदार असतात। आपल्याला माहित असेल या ठिकाणी हे संसदेचे सदस्य एका ठराविक कालावधीमध्ये दररोज त्यांची बैठक होते आणि या बैठकीलाच या ठिकाणी आपण संसदेचे अधिवेशन असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल हा जो कालावधी आहे 10 दिवसाचा असेल, मग या 10 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी जे काही संसदेचे सर्व खासदार आहेत ते एकत्र येतात आणि विविध विषयावर चर्चा करतात आणि अशा प्रकारची जी काही प्रक्रिया एकूण या ठिकाणी राबवली जाते यालाच या ठिकाणी आपण संसदेचे अधिवेशन असे म्हणतो। आपल्या संसदेचे एकूण प्रामुख्याने 3 अधिवेशने होतात, ज्यामध्ये पहिलं जे अधिवेशन आहे त्याला या ठिकाणी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन, ज्याला की या ठिकाणी आपण बजेट सेशन याही नावाने ओळखतो। मग फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान या ठिकाणी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी याचं महत्त्व म्हणजे हे सर्वात मोठे संसदेचे अधिवेशन असते आणि ते सर्वाधिक महत्त्वाचेही असते। हे सर्वाधिक पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर नंबर 2 वर आहे पावसाळी अधिवेशन, जे की जुलै आणि सप्टेंबरच्या मंथमध्ये होते आणि शेवटी नंबर 3 वर आहे आपल्याकडे हिवाळी अधिवेशन, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या 3 अधिवेशनाचा अशा प्रकारे आयोजन केलं जातं। या ठिकाणी जे काही अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तो राष्ट्रपतींना आहे आणि कलम घटनेच्या 85 अंतर्गत हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जे काही कमाल अंतर आहे ते 6 महिन्याचे असू शकते। त्याचबरोबर संसदीय अधिवेशनाचे जे काही वेळापत्रक आणि त्याचा नेमका अजेंडा काय असेल हे ठरवण्याचं कार्य संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समिती करते। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील संसदेला जे काही अधिवेशन बोलवण्याचे आहे त्या संबंधित जे काही अधिकार आहेत ते या ठिकाणी राष्ट्रपतीकडे अबाधित असतात। राष्ट्रपती संसदेचे जे काही अधिवेशन बोलवले आहे त्याला या ठिकाणी स्थगिती देऊ शकते। स्थगिती देऊ शकते म्हणजेच काय, जी काही बैठक आहे ती ठराविक वेळेसाठी स्थगित केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवू शकतात आणि त्याचबरोबर ते संपवू शकतात किंवा ते रद्द झालं आहे असंही या ठिकाणी करू शकतात। विशेष बाब म्हणजे अधिवेशनाचा जो काही कालावधी आहे तो कोण ठरवतं तर अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचं कार्य त्या सभागृहाचे जे काही पीठासीन अधिकारी आहेत, पीठासीन अधिकारी म्हणजेच अध्यक्ष, सभापती, उपसभापती ते जे आहेत ते या ठिकाणी संसदेच्या अधिवेशनाचा जो काही कालावधी आहे तो कालावधी या ठिकाणी ठरवण्याचं कार्य करतात। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी प्राचीन शिक्षण संस्था या संदर्भात आहे।
कालच आपण न्यूज पाहिली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही नालंदा विश्वविद्यापीठ आहे त्याचे जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप केलं आहे त्याचं उद्घाटन केलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपला हा आजचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी खालील जोड्यांचा विचार करा अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्या जोड्यामध्ये प्राचीन शिक्षण संस्था आणि त्या कोणत्या स्थानी होत्या असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। पहिली जोडी आहे विक्रमशिला विद्यापीठ ओडिसा, वल्लभी विद्यापीठ गुजरात, जगदल विद्यापीठ बिहार अशा प्रकारच्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोड्या देण्यात आल्या आहेत आणि यापैकी किती जोड्या बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर वरील 3 जोड्यापैकी मित्रांनो केवळ नंबर 2 ची जी जोडी आहे ती या ठिकाणी अगदी बरोबर जुळवण्यात आलेली असल्या कारणाने या प्रश्नाचं योग्य आपलं उत्तर राहील पर्याय ए केवळ 1 बरोबर। इन डिटेल मध्ये या ठिकाणी ज्या काही प्राचीन शिक्षण संस्था आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया। या ठिकाणी जी काही विक्रमशिला विद्यापीठ आहे मित्रांनो ते बिहार या राज्यामध्ये स्थित आहे, त्याचबरोबर या ठिकाणी नालंदा विद्यापीठ ही बिहार या राज्यामध्ये स्थित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। बौद्ध धर्माचे शिष्य धम्मपालने वज्रयान हा बौद्ध धर्माचा जो काही एक पंथ आहे या वज्रयानाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती आणि इसवी सन 8व्या शतकामध्ये अशा प्रकारचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर आहे नागार्जुनकोंडा विद्यापीठ जे की या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। नागार्जुन या शिष्याच्या किंवा या विद्वानाच्या नावावरून या ठिकाणी नागार्जुनकोंडा या आंध्र प्रदेशातील विद्यापीठाचं नाव पडलेलं आहे। तो या ठिकाणी महायान बौद्ध धर्माचा महागुरु होता आणि महायान हा जो काही बौद्ध धर्माचा मुख्य पंथ आहे त्या पंथामध्ये प्रमुख कार्य त्यांनी या ठिकाणी केलं आहे। नंबर 3 वर आहे तक्षशिला जे की या ठिकाणी आपल्या देशामध्ये नसून ते वायव्य पाकिस्तानामध्ये स्थित आहे आणि या ठिकाणी जे काही विद्वान होते ज्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं, अभ्यास केला, अध्ययन केलं त्यामध्ये पनेनी ज्यांनी की अष्टधाई हा ग्रंथ लिहिला, जीवक एक प्रसिद्ध वैदिक किंवा डॉक्टर होता आणि चाणक्य ज्याने की या ठिकाणी एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ कोणता ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। चाणक्यालाच कौटिल्य याही नावाने ओळखतात तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। वल्लभी विद्यापीठ हे गुजरातमधील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र होते। ओंदापुरी बिहारमधील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र आहे आणि त्याचबरोबर जगद्दला हे बांगलादेश या देशातील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी झुआंगझांग या संदर्भात आहे। झुआंगझांग हा एक चीनी प्रवासी आहे जो की या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित आहे। सरळ प्रश्न पाहूया, झुआंगझांगने कोणत्या भारतीय शासकाच्या काळात भारताला भेट दिली अशा प्रकारचा या ठिकाणी एमपीसीचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर आहे। तर या पर्यायामध्ये आपला योग्य पर्याय राहील पर्याय सी हर्ष किंवा ज्याला की या ठिकाणी आपण हर्षवर्धन या नावाने ओळखतो। या हर्षवर्धन शासकाच्या काळामध्ये झुआंगझांग ज्याला की या ठिकाणी आपण हुआन तत्संग याही नावाने ओळखतो याने या ठिकाणी भारतामध्ये भेट दिली होती आणि इसवी सन 7व्या शतकाच्या अराउंड भागामध्ये या ठिकाणी झुआंगझांगने भारतामध्ये भेट दिली होती। त्याचबरोबर भारतामध्ये जो काही बुद्ध धर्म आहे बौद्ध धर्माचा याने व्यापक प्रमाणावर अभ्यास केला, त्याच्या प्रचारासाठी कार्य केलं आणि बौद्ध धर्मासंबंधित जे काही वाङ्मय आहे तो या ठिकाणी भारतामधून घेऊन चीनमध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी तिबेट, चीन या देशामध्येही बौद्ध धर्माचा त्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जे की या ठिकाणी मित्रांनो एमपीएससी आणि यूपीएससी या 2 एक्झामला गृहीत धरून या ठिकाणी आपण फ्रेम केलेले आहेत। प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। Statement 1, GST is an indirect tax that has replaced many indirect taxes in India. Statement 2, GST is implemented at a uniform rate across all states in India. अशा प्रकारचे 2 स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे स्टेटमेंट आहे त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। तर या ठिकाणी मित्रांनो जीएसटी स्टँड फॉर गुड अँड सर्व्हिस टॅक्स ज्याला की या ठिकाणी आपण वस्तू आणि सेवा कर याही नावाने ओळखतो, तो एक अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, अगदी बरोबर आहे। आणि भारतामध्ये जे काही विविध अप्रत्यक्ष कर होते त्यांच्या जागी या ठिकाणी आपण जीएसटी 2017 मध्ये लागू केला, हे या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। संपूर्ण भारतामध्ये जीएसटी जो आहे तो एकाच दराने लागू करण्यात आलेला नाही। जो काही जीएसटी आहे त्याचे विविध स्लॅब पाडण्यात आले आहेत। फॉर एक्झाम्पल 18% जीएसटी,
28% GST, 12% GST, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे GSTचे काही विविध रेट ठरवण्यात आले आहेत आणि या रेटच्या कॅटेगरीमध्ये ज्या काही वस्तू येतील त्या वस्तूंना तो दर या ठिकाणी लागू असेल. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 चुकीचा असल्या कारणाने केवळ ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट, सो अवर आन्सर विल बी ऑप्शन ए. पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी मित्रांनो ईस्ट एशिया समिट संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ईस्ट एशिया समिट. स्टेटमेंट 1, द समिट इन्क्लूड्स मेंबर फ्रॉम ईस्ट एशिया, साउथ ईस्ट एशिया, साउथ एशिया अँड ओशनिया. स्टेटमेंट 2, युनायटेड स्टेट अँड रशिया आर नॉट मेंबर ऑफ द ईस्ट एशिया समिट. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट आहेत त्यामध्ये कोणते स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची चर्चा करूया. या ठिकाणी जी काही ईस्ट एशिया समिट आहे यामध्ये ओशनिया, साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया आणि ईस्ट एशिया यामधील जे काही देश आहेत ते ॲज अ मेंबर कंट्रीमधून म्हणून या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. ईस्ट एशिया समिटमध्ये या ठिकाणी युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका आणि रशिया हे सदस्य राष्ट्र आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ईस्ट एशिया समिटची जी काही स्थापना आहे ती कोणत्या साली झाली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली स्टेटमेंट नंबर 1 इज करेक्ट. आजची जे काही महत्त्वपूर्ण न्यूज होत्या त्यांची या ठिकाणी आपण डिस्कशन पूर्ण केली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.